कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. त्याचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. नागपुरातील राड्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरातील राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आली? विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सवाल उपस्थित. दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार, एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं वार. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? तुलना करताना लाज वाटायला हवी. शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार. छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्यात. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आल्यामुळे औरंगजेबाबाबत राग बाहेर येतोय. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. नागपुरातील राडा, पूर्वनियोजित कट. पोलिसांना मारहाण सहन करणार नाही. पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू. मंत्री नितेश राणे आक्रमक. नागपूर राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगरसह नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगरमध्ये संचारबंदी. नागपुरात सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश. गृहमंत्री फडणवीसांची माहिती. नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी. पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर, तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार. नागपुरातील हिंसाचार औरंगजेबाला मानणाऱ्या लोकांनी घडवला. ज्याने हिंसाचारामध्ये सहभाग घेतला अशा समाजकंटकांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करा. विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी. विलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवण्याची भाजपची भूमिका. संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतच विलनच्या भूमिकेत. आमच्यासाठी छत्रपती शिवराय हिरो. दरेकरांचा पलटवार. नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं. पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगा पलटी केला. एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेत बरळले. नव्या वादाची शक्यता. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं. प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून खासदार उदयनराजेंची फडणवीसांकडे मागणी. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केसेंसह चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडकेंचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची आज दिल्ली वारी. फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमासाठी हजर राहणार, तर शिंदेही एका लग्न सोहळ्याला सहभागी होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.